नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विंदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत राधेय या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, कर्ण यांच्याकडे स्वतः सूर्यदेव उपस्थित राहून त्यांना इंद्र त्यांच्याकडे कवचकुंडला मागण्यासाठी येणार आहे याची सूचना दिली व सावध केले. आता पाहूयात पुढे. सकाळपासून कर्णाचे मन रात्रीच्या प्रसंगातच गुरफटले होते. दुसऱ्या कशातच मन लागत नव्हते. सूर्योपासनेची वेळ नजीक येताच कर्णाने रथ सज्ज करण्याची आज्ञा केली. कर्ण दर्पणासमोर उभा असता मागे आलेल्या वृषालीकडे त्याचे लक्ष गेले. वृषालीने विचारले, काय पाहता? रूप. मग त्यात नवीन काय आहे? वृषाली, आपलं रूप नित्य पाहत असूनही आपल्याला रूपाचा कंटाळा येत नाही. ते रूप अधिक मोहवीत जातं. उद्या हरवलेलं रूप पाहण्याचं बळ लाभेल ना. काय हरवलं? काय हरवत नाही. प्रत्येक दिवसाबरोबर वार्धक्य नजीक येत असतं. सूक्ष्मतेनं बळ हरवत असतं. शरीराबरोबर मनाचं बळ सरत असतं. पण दर्पणामध्ये दिसतं तेच मोहक रूप. या मानवी रूपाचा जर एवढा मोह वाटतो तर रूपाचं दैवत समजलं जाणाऱ्या त्या इंद्राचं रूप कसं असेल? आपल्या मनास ठिकाणावर दिसत नाही का? कर्णाने वळून विचारले. सकाळपासून आपलं लक्ष कशातच नाही. त्यात असलं बोलणं. प्रत्येक सरकणाऱ्या पळाकडे आपलं लक्ष गुंतलं आहे. नित्याच्या सूर्यपूजेला अद्याप अवधी असतानाच रथ सज्ज करण्याची आज्ञा दिलीत. आज पूजेसाठी मन अधीर झालेलं दिसतंय. खरं आहे, कर्ण स्मितवदनाने म्हणाला. वसू, या पूजेसारखा भाग्यशाली क्षण नाही. देवदर्शनाची संधी कोण सोडेल? देवदर्शन? स्वतःला सावरीत कर्ण म्हणाला. हो ना, नदीपात्रात उभं राहून मी सूर्यस्तुती करीत असतो. उभ्या सूर्यकिरणांचं स्नान घडत असतं. तेव्हा त्या तेजानं आपणच भारले जात आहोत असा भास होतो. ज्ञात अज्ञाताचा विसर पडून चैतन्य रूपाचा साक्षात्कार म्हणजेच परमेश्वर दर्शन नाही का? त्या क्षणांसाठी जीव उतावीळ झाला तर नवल कसलं. वृषालीचा निरोप घेऊन कर्ण सूर्योपासनेसाठी महालाबाहेर पडला. प्रासादासमोर रथ सज्ज होता. कर्ण रथारूढ होताच सारथ्याने रथ हाकारला. रथ नेहमीप्रमाणे नदीकाठापासून दूर दाट वृक्षराईत थांबला. सारथी व रथ तेथेच थांबवून कर्ण एकटा नदीच्या दिशेने जाऊ लागला. तळपत्या उन्हात नदीच्या दोन्ही बाजूंना रुंद वाळू किनारे मोकळे होते. त्या किनाऱ्यांमधून वाहणारा निळाशार जलप्रवाह डोळे सुखावत होता. कुठेच मानवी जाग लागत नव्हती. नदीकडे जात असता वाळूत रुतणाऱ्या पावलांचा आवाज उठत होता. कर्ण नदीपात्राजवळ आला. त्याने आपले उत्तरीय नदीकाठावर ठेवले. आपली पादत्राणे काढून वाळूवरून चालू लागला. तप्त वाळूचा पोळणारा स्पर्श त्याच्या तळव्यांना होत होता. नदीच्या पाण्यात प्रवेश करताच त्या तापल्या पावलांना थंडावा लाभला. त्या उथळ प्रवाहातून कर्ण तसाच चालून गेला. पाणी वाढत होते. कर्णाने त्या नदी प्रवाहावर आपले अंग झोकून दिले. कर्णाचे हात जलद गतीने पाण्यावर फिरत होते. थोडे पोहून गेल्यावर तो माघारी वळला. नदीकाठावरच्या जलात तो उभा राहिला. कपाळावर आलेले ओले केस मागे परतवून तो किनाऱ्याकडे पाठ करून उभा राहिला. जलबिंदूंनी व्यापलेला त्याचा चेहरा सुवर्णकिरणांनी उजळला. कर्णाने सूर्यवंदन केले आणि दोन्ही भाऊ उंचावून सूर्योपासना चालू झाली. कर्ण एकाग्र मनाने सूर्यचिंतन करीत होता. अपराह्न काळी कर्णाची सूर्यपूजा संपली. उन्हाने केस कोरडे झाले होते. कर्णाने वाकून नदीचे पाणी हाती घेतले. ती ओंजळ उंचावीत असता त्याच्या मनाची अधीरता वाढत गेली. त्याने हाक दिली, कुणी याचक आहे? त्या हाकेला उत्तर आले नाही. त्या शांततेनं मन विचलित झाले. त्याने परत हाक दिली, कोणी याचक आहे? आहे, मागून आवाज आला. याचका, तुझं स्वागत असो. तुला काय हवं? दान. कसलं? माझं पौरुष आणि धर्म यांना सुरक्षित ठेवून काहीही मागा. आपलं इच्छित पुरं केलं जाईल.
मी या सूर्यदेवाला साक्ष ठेवून आपलं मनोवांछित पूर्ण करण्यास बद्ध होत आहे. त्या दानानं आपली मनोकामना पुरी होवो. कर्णाने उंजळीतले जल नदीपात्रात सोडले आणि तो इंद्रदर्शनासाठी वळला. इंद्राला वंदन करण्यासाठी जोडले जाणारे हात अडखळले. नदी तीरावर एक ब्राह्मण याचक म्हणून उभा होता. त्याची कृश शरीरयष्टी, त्यांनी परिधान केलेली जीर्ण वस्त्रे त्याच्या दारिद्र्याची ओळख करून देत होती. कर्ण ते पाहून अचंबला. त्याने आजूबाजूला पाहिले. दुसरे कोणी दिसत नव्हते. अंगराजांचा विजय असो. कर्णाने त्याला निरखून पाहिले. आपले हात जोडले व त्याला विचारले, हे विप्रा, सुवर्णालंकारांनी युक्त अशा तरुण रूपवान स्त्रिया किंवा गोधनानं समृद्ध असलेली गावं, यापैकी मी तुला काय देऊ? विप्र हसला. अंगराज, आपण दान दिलं आहे. फक्त त्या दानाचा निर्देश करणं आणि ते आपल्या हातून घेणं एवढंच राहिलं आहे. निर्भय मनानं मनोवांछित सांगा, ते अवश्य मिळेल. कर्णाच्या दातृत्वाबद्दल शंका बाळगू नका. कर्णाची दृष्टी त्या विप्राला न्याहाळीत होती. कर्णाची शोधक दृष्टी टाळीत तो विप्र म्हणाला, अंगराज, सारीच दानं आनंददायक नसतात. काही भारी क्लेशकारक असतात. अशा दानानं तुम्ही तृप्त व्हाल ना? मग आपण माझ्या यातनांची चिंता करू नका. आपणासाठी त्या यातना मी आनंदाने सहन करीन. कर्णाच्या त्या निर्भय रूपदर्शनाने तो विप्र संकोचला. दानाचा उच्चार करण्याचे बळ त्याला राहिले नाही. विप्राची ती अवस्था पाहून कर्ण मनातून आनंदला. विप्राचे बोल ऐकण्यास तो अधीर झाला. त्याच्या कानांवर शब्द आले, अंगराज, मला तुमची कवचकुंडलं हवीत. दिली. कर्णाने सुटकेचा निश्वास सोडला. विप्राच्या मुखावर स्मित उमटले, पण ते फार काळ टिकले नाही. कर्णाच्या चेहऱ्यावरचे हास्य विरले होते. नेत्रकडांवर अश्रू गोळा झाले होते. ते अश्रू पाहून विप्राने विचारले, महाराज, दानाचं दुःख होत आहे? कर्णाने अश्रू पुसले. खिन्नपणे हसत तो म्हणाला, कर्णाला दानाचं दुःख नाही, पण याचनेची क्षुद्रता आज जाणवली. याचनेसारखं दारिद्र्य या जगात दुसरं नाही. याचं प्रत्यंतर आज आलं. नाहीतर ऐश्वर्य आणि अधिकार यांनी संपन्न देवेंद्राला याचना करताना दरिद्री ब्राह्मणाचं रूप का घ्यावं लागावं? तो विप्र उसळाला. त्याने विचारले, आपण मला ओळखलत? आपण माझ्याकडे कवचकुंडलं मागण्यासाठी येणार आहात हे मला आधीच समजलं होतं. आपल्या दर्शनासाठी मी आतुर झालो होतो. त्यासाठी मी अधीर आहे. तुला कोणी सांगितलं? जसा अर्जुन आपला भक्त, तसा मी सूर्याचा. विप्रवेशातील इंद्राच्या मुखावर हास्य प्रकटले. कर्णाचे लक्ष इंद्राच्या पावलांकडे लागले होते. त्या काष्टावत पावलांचे रूप बदलले. विप्राने नेसलेल्या अंतरियाचे पितांबरात रूपांतर झाले. कर्णाची दृष्टी उंचावत होती. हिरण्यवर्णीय दीर्घ बाहू, इंद्राचे वज्रधारी रूप पाहून कर्ण तृप्त झाला. कर्णावर छाया पसरली. गार वाऱ्याचा झोत अखंड वाहू लागला. कर्णाने वर पाहिले. आकाशात एक कृष्ण मेघ त्या दोघांवर सावली धरून उभा होता. अत्यंत आदरयुक्त भावाने कर्णाने इंद्राला वंदन केले. कल्याण असो. राधेया, कवचकुंडलं देणार ना? कर्णाने आपल्या कवचाकडे पाहिले. कर्ण अद्यापि पाण्यात उभा होता. तो पाण्यातून बाहेर आला. किनाऱ्यावर उत्तरीय होते. रथ, सारथी, शस्त्र सारे दूर वृक्षराईत होते. कर्णाची अडचण इंद्राच्या ध्यानी आली. इंद्राने आपला उजवा हात पुढे केला. त्या हातावर एक धारदार शस्त्र होते. कर्णाने ते हाती घेतले. कर्ण त्या शस्त्राकडे पाहत होता. कर्णा, विचार कसला? कर्णाने इंद्राकडे पाहिले. तो म्हणाला, देवा, मी एक सामान्य मानव, सूतकुलात वाढलेला, पूर्वपुण्याची खूण सांगणारी एवढी एकच खूण कवचकुंडलं. एवढंच माझ्या जीवनातलं दैवी लेणं. ते आज जाणार याची खंत वाटत नाही. पण ते जात असताना त्याबरोबरच उरलेलं हे मानव रूप, ते विरूप होणार नाही ना, अशी भीती वाटते. आपण साक्षात रूपाचं दैवत. आपण समोर असता ज्याचा मला सदैव अभिमान वाटतो, असं माझं रूप.
ते या दानानं विरूप होऊ नये असं वाटतं. तथास्तु. कर्णा, तसंच घडेल. त्याबद्दल तू निश्चिंत राहा. कर्णाने ते शस्त्र पेलले. इंद्र कर्णाच्या मुखाकडे पाहत होता. पण आपल्या हातांनी आपली कवचकुंडलं कापीत असता त्याच्या मनोविकारांच्या दर्पणावर दुःखाची किंचितही छटा प्रकटली नव्हती की समाधान ढळले नव्हते. कर्ण स्मितमुखच होता. कवचकुंडले कापीत असता येणाऱ्या रुधिरापाठोपाठ शरीर पूर्ववत बनत होते. कवचकुंडले कापून होताच ती त्याने हातात घेतली. इंद्रांचे दोन्ही हात समोर आले होते. पद्मदलाप्रमाणे शोभणाऱ्या त्या सुंदर हातांवर कर्णाने शस्त्रासह कवचकुंडले ठेवली आणि कर्णाच्या डोळ्यांदेखत ती त्या हातांवरच अंतर्धान पावली. कर्णाचे लक्ष त्या रिक्त हातांवर खेळले असता त्याच्या नेत्रांतून 2 टपोरे अश्रू उगळले. दानाचं दुःख वाटतं? इंद्राने विचारले. नकारार्थी मान हलवीत एक निश्वास सोडून कर्ण म्हणाला, नाही, दुःख दानाचं नाही, माझ्या दुर्भाग्याचं दुःख वाटतं. कसलं दुर्भाग्य? इंद्राने आश्चर्याने विचारले. माझ्या कवचकुंडलांना आपल्या हातावर विरून जाता आलं, हे त्या कवचकुंडलांचं भाग्य. त्यांचा मला हेवा वाटला. मानवी जीवनाची सार्थकता तरी दुसरी काय असते? परमेश्वर रूपात विलीन होण्याचीच ना. आपण माझी कवचकुंडलं मागितलीत, पण मला मागितलं नाहीत. त्या हातात विरून जाण्यात केवढी धन्यता वाटली असती. कवचकुंडलं हे जसं परमेश्वरी वरदान, तसंच हे शरीरही. त्या देहाचा आत्म्यासह स्वीकार झाला नाही याचं दुःख मला वाटतं. देवा, आपण मलाच का नाही मागितलं? मी माझं सर्वस्व अत्यानंदानं आपल्या चरणी वाहिलं असतं. त्यातच जीवनाची कृतार्थता मानली असती. अर्जुनाच्या रक्षणासाठी कवचकुंडले हरण करण्यासाठी आलेला इंद्र कर्णाच्या शब्दांनी, त्याच्या मनाच्या निर्मळ दर्शनाने विरघळला. कर्णाचे ते भाववेडे रूप पाहून इंद्राने न राहवून कर्णाला आलिंगन दिले. त्या तेजोमय रूपाने कर्ण बद्ध असतानाच त्याच्या कानावर शब्द आले, राधेया, देवांना सारंच पेलतं, असं थोडंच आहे. तुझं निर्मळ रूप सामावून घेण्याची शक्ती माझी नाही. तुझं दातृत्व, तुझा सद्भाव अलौकिक आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला काही हवं असेल तर मागून घे. कर्णाला सूर्याला दिलेल्या वचनाची आठवण झाली, पण याचना करण्याचे धैर्य त्याला होईना. काही हवं का? माग. कर्ण संकोचाने म्हणाला. आपल्या कृपादृष्टीनं पर्जन्यवृष्टी होते. शुष्क भूमीला ओलावा मिळतो. ती धनधान्यांनी संपन्न बनते. आपली कृपादृष्टी झाली तर काय होणार नाही. आपण कवचकुंडलं मागाव्यास याल तेव्हा आपल्याकडून एखादी शक्ती मागून घेण्यासाठी मी वचनबद्ध होतो. आपल्या दर्शनानंच सारे भाव हरपले. काही मागता आलं नाही. आता तो अधिकारही राहिला नाही. आपली कृपा असेल तर आपण शत्रुनाशिनी अमोघ शक्ती मला द्या. बलवत्तर शत्रूपासून मला रक्षण प्राप्त होईल. बलिष्ठ शत्रूचा मला नाश करता येईल. द्यायचंच झालं तर एवढं द्या. तथास्तु कर्णा, तुझी इच्छा पूर्ण होईल. आज मी माझी वासवी शक्ती तुझ्या हाती देत आहे. या शक्तीच्या सहाय्यानं तुला एकाच शत्रूचा नाश करता येईल. या शक्तीचा वापर झाला की त्यानंतर ती पूर्ववत माझ्याकडे येईल. एवढंच सांगावं असं वाटतं की या शक्तीचा वापर स्वार्थप्रेरित हेतूनं करू नकोस. कर्णाने वासवी शक्तीचा स्वीकार केला. इंद्राला नम्र भावाने वंदन केले. आशीर्वादासाठी उंचावलेला इंद्राचा हात पाहून कर्णाने नेत्र मिटले. डोळे उघडले तेव्हा ते दिव्य रूप नाहीसे झाले होते. आकाशातला घनमेघ लुप्त झाला होता. सूर्यकिरणांचा दाह प्रकटला होता. कर्णाने उत्तरीय घेतले. ते अंगावर घेत असता त्याचे हात छातीवरून फिरले. काया तीच होती, पण लुप्त झालेल्या तेजाची जाणीव होत होती. कर्ण प्रासादावर आला. कर्णाच्या मुखावर विलसणारा आनंद वृषालीला जाणवत होता. भोजन झाल्यानंतर कर्ण आपल्या महालात गेला. वृषाली कर्णाला निरखीत होती. कर्णाचा वाढलेला प्रसन्न भाव पाहून का कोण जाणे तिला समाधान वाटत नव्हते. ते कर्णाच्या ध्यानी आले. वृषालीला जवळ घेत कर्णाने विचारले, काय पाहतेस वसू? काही नाही, सांग ना. सूर्यपासनेपासून आपण आनंदी दिसता,
पण आपल्या रूपात काहीतरी उणीव भासते, असंच ना? वृषालीने होकार दिला. वृषाली, तुला सांगितलं तर खोटं वाटेल. आज साक्षात देवेंद्र माझ्याकडे याचक म्हणून आले होते. देवेंद्र? हो. काय मागितलं त्यांनी? वृषालीच्या मुखावर कौतुक प्रकटले. माझी कवचकुंडलं. वृषालीचा भाव बदलला. तिच्या चेहऱ्यावर भीती प्रकटली. कर्णरूपाची उणीव चटकन तिच्या लक्षात आली. शरीर कांतीपेक्षा अधिक कांतीने शोभणारी कवचकुंडले तशीच दिसत होती, पण त्यांची दीप्ती लुप्त झाली होती. आणि आपण ती दिलीत? कर्णानं कोणाही याचकाला विमुख पाठवलं नाही. तो तर देवेंद्र. त्याला मी नाही कसं म्हणणार? वृषाली दुःखाने कर्णाला बिलगली. आपण त्या देवेंद्रांचं काय केलं होतं? म्हणून त्यांनी आपली कवचकुंडली हिरावून घेतली. कशासाठी? वृषाली, देवांनासुद्धा आपल्या अधिकाराचा, शक्तीचा अहंकार असतो. जी देवांना प्राप्त नाही अशी शक्ती मानवाजवळ असेल तर ते कसं खपणार? कदाचित त्याचमुळे. आपण इंद्राला विचारलं नाही. मला दान देणं एवढंच माहीत आहे. याचकाला मी कधीही कारण विचारलं नाही. वृषालीचे हात कर्णाच्या विशाल छातीवरून फिरत होते. जणू हरवलेले कवच ती शोधित होती. तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. हळूवार हाताने वृषालीची हनुवटी उंचावीत कर्णाने आपली दृष्टी तिच्या डोळ्यांना भिडवली. त्या अश्रूपूर्ण डोळ्यांचे चुंबन घेत कर्ण म्हणाला, वसू, तू रडतेस? माझी कवचकुंडली गेली म्हणून? कर्ण हसला. वसू, माणसानं आपल्या बाहुबलावर आपला पराक्रम सिद्ध करावा. त्यासाठी दैवी लाभाचा आश्रय घेऊ नये. कवचकुंडलं गेली याचा उलट तुला आनंद वाटायला हवा होता. आनंद? वृषालीने आश्चर्याने विचारले. होय ना. तुला आठवतं? एका अपरात्री मी जागा झालो होतो. तेव्हा तू जागी असल्याचं माझ्या ध्यानी आलं. कसल्या तरी भयानक स्वप्नानं तुला जागं केलं होतं. भीतीनं विवल झालेली तू माझ्या जागे होण्याची वाट पाहत होतीस. हे समजताच मी तुला म्हणालो, एवढी भीती वाटत होती तर तू माझ्या जवळ का नाही आलीस? तेव्हा तू काय सांगितलं होतंस आठवतं? काय? वृषालीने विचारले. तू म्हणालीस, रात्री कधी मी जागे झाले तर आपल्याकडे यावं असं वाटतं, पण आपल्याला बिलगण्याचं धाडस होत नाही. कारण रात्रीच्या काळोखात आपली कवचकुंडलं वेगळ्याच तेजानं जाणवतात. त्यांची भीती वाटते. वसू, यापुढे तो दुरावा राहणार नाही. तुला केव्हाही निःसंकोचपणे मला बिलगता येईल. वृषालीला आपल्या मिठीत बद्ध करीत कर्ण म्हणाला. तुलाच काय, पण यापुढे शत्रूंनासुद्धा मनात भय न बाळगता माझ्या छातीशी भिडता येईल. दुर्योधनाच्या निरोपाबरोबर कर्ण हस्तिनापुरात आला. दुर्योधन महालात शकुनी, दुःशासन जमले होते. कर्ण महालात जाताच दुर्योधनाने त्याचं स्वागत केले. दुर्योधन म्हणाला, मी तुला तातडीनं बोलावलं, त्याचं कारण समजलं? नाही. विराटा घरी कीचकाचा वध झाल्याचं निश्चितपणे कळलंय. वध? हो, निर्घुण वध, आणि तोही गंधर्वांकरवी. विराटाच्या नृत्यशाळेत सेनापती कीचकाचा छिन्नविछिन्न देह सापडला. रक्तमांसानं विखुरलेल्या अवयवांनी ती भूमी माखली होती. विराटा घरी सैरंध्री नामक एक रूपसंपन्न दासी होती. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा कीचकानं प्रयत्न केला, म्हणून तिचं रक्षण करणाऱ्या गंधर्वानं कीचकाला शासन केलं. कर्ण विचारात गर्क होता. तो काही बोलत नाही हे पाहून दुःशासनाने विचारले, अंगराज, आपण बोलत का नाही? काही नाही, मी विचार करीत होतो. गंधर्वांच्या हातून असा अमानुष प्रकार होणार नाही. हे सामर्थ्य एकाचंच आहे. कोणाचं? दुःशासनाने विचारले. भीम, कर्णाने सांगितले. सारे त्याच्याकडे पाहत राहिले. युवराज, अज्ञातवासात राहणाऱ्या पांडवांना तू शोधतोयस ना? मग विराटचं घर ही एक तशी जागा आहे. आम्ही तोच विचार करीत होतो. दुर्योधन म्हणाला. कसला? पांडवांची चिंता करण्याचं काही कारण नाही. पांडवांच्या शोधार्थ पाठवलेले दूत माघारी आले आहेत. त्यांचा कुठेही सुगावा लागत नाही. ते निःसंशय मृत झाले असावेत. युवराज, एवढ्या सहजपणे पांडवांचा मृत्यू होणं शक्य नाही. तुमच्या चतुर दूतांना भरपूर द्रव्य देऊन चारी दिशांना पांडवांचा शोध घेत फिरू दे. अज्ञातवासातल्या पांडवांचा शोध लागला नाही तर अज्ञातवासातच
हे वर्ष संपताच ते प्रकट होतील युद्धासाठी. ठीक आहे, मी तशी आज्ञा देतो. दुर्योधनाने संमती दिली व त्याने सांगितले, राधेया, राजधानी त्रिगर्ताचा राजा सुशर्मा आलाय. कीचकाचा वध झाल्यानं विराट राजा निराश्रय व निरुत्साही झाला आहे. त्या विराट नगरीवर चालून जावं असं त्याचं मत आहे. राजसभेला ते मान्य आहे. भीष्म, द्रोण, विदुरांनी त्याला संमती दिली आहे. विराट स्वारीत आपल्याला विपुल धन गोधन मिळेल आणि तो शरीर येताच त्याचं बळही आपल्याला लाभेल. कर्णाने होकार दिला. जास्त अवधी न दवडता भीष्म द्रोणांसह कौरव विराट रस्त्यावर स्वारी करण्यासाठी निघाला. विराटच्या स्वारीसाठी सैन्याचे 2 भाग केले होते. एका भागाने सुशर्म्याने गोधन लुटावे, नंतर दुसऱ्या सैन्यभागाने उरलेले गोधन पळवावे असे ठरले होते. सुशर्माने ठरल्याप्रमाणे विराटाच्या गोपाळास पळवून लावले आणि विराटचे त्या भागातले गोधन घेऊन तो परतला. कौरवांच्या सेनेने गोधन पळाल्याचे कळताच विराट हतबल झाला. तो आपल्या मोजक्या सैन्यानिशी विरोधाला उभा राहिला, पण सुशर्माने पराभव करून त्याला पकडले. सुशर्माची कामगिरी पार पडताच कौरव सेनेने दुसरा लढा उभारला. विराटपुत्र उत्तराला काही सुसेनासे झाले. त्याची दयनीय स्थिती पाहून विराटधरी आश्रयाला राहिलेले अज्ञातवासातले पांडव प्रकट झाले. तुंबळ युद्धात पांडवांनी कौरवांचा पराजय केला. विराटाला सोडवले. त्या युद्धात अर्जुनाने कर्णाचा, भीष्माचा, द्रोणांचा पराभव केला. पांडव प्रकट झालेले पाहताच कर्णाने दुर्योधनाला मागे फिरण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला, युवराज, पांडव प्रकट झाले आहेत. या युद्धात जय पराजयाचा निर्णय लावण्यापेक्षा भावी युद्धावर लक्ष केंद्रित करावयास हवं. दुर्योधनाने तो सल्ला मानला आणि चिंताग्रस्त मनाने कौरव हस्तिनापुरात परतले. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आता पुढे पांडव कसे पुन्हा प्रकट होतात आणि युद्धाची तयारी कशी होते ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.